नंदुरबार शहरातील गजबजलेल्या करण चौफुलीवर अवजड ट्रक डोक्यावरून गेल्यामुळे एका महिलेचा जागेवरच मृत्यू झालाय। ही महिला गर्भवती असल्याची माहिती मिळाल्यामुळे हळहळ व्यक्त होते। नंदुरबार शहरामध्ये बाजारासाठी दुचाकीवरून मृत महिला आणि तिचा पती करण चौफुलीवरून येत असताना कपची भरलेल्या डंपरने जोरदार धडक मारली। यामध्ये गर्भवती महिला आणि तिचा पती खाली पडले असता महिलेच्या डोक्यावरून मागील येणारा ट्रक गेल्यामुळे गर्भवती महिला जागेवरच गतप्राण झाली आहे। घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी डंपर ताब्यात घेत आरोपीला अटक केली आहे। शेजारच्या राज्यातून वाळू उपसा करून डंपर भरधाव वेगाने चालवतात। तसेच शहरातील नवीन वसाहतीमध्ये विकास कामे सुरू असताना कपची वाळू गौण खनिज भरलेले डंपर आणि ट्रक सुसाट होत आहे। त्यामध्ये 3 महिने अगोदर दोंडाईचा चौफुलीवर एक शाळकरी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्याचीच पुनरावृत्ती करण चौफुलीवर घडल्यामुळे संबंधित विभागाचे लक्ष नसावं का असा प्रश्न सुज्ञ नागरिक उपस्थित करताय। तसेच सीमा परिवहन तपासणी नाक्याचे अधिकारी यांनी अवजड वाहनांवर धडक कारवाई करून निष्पाप जीवांना वाचवलं पाहिजे। आरटीओ अधिकारी भरारी पथके नावालाच असून अवजड आणि बेकायदेशीर वाहनांवर कारवाई न करता भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात घालत तर नाही ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नंदुरबार, नवापूर।